फलटणचे अनभिषिक्त राजे मानले जाणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये त्याची चर्चा सुरू आहे। त्या स्टेटसमध्ये त्यांनी लिहिलं होतं की जोपर्यंत राजा पटावर टिकू नये तोपर्यंत खेळ संपलेला नाही। बुद्धिबळाचं उदाहरण देऊन त्यांनी बोचरा आणि सूचक इशारा तर केला, पण आता हा इशारा नेमका कोणासाठी आहे याच्यावरती मात्र तर्कवितर्क सुरू आहे। जे वजीर आणि घोडे निघून गेले त्यांनी लक्षात ठेवावं की ती वन वे वाट आहे, तिथून परतीची वाट नाही, असं त्यांनी स्वतःच्या स्टेटस खाली लिहिलं होतं। ज्या फलटणवर रामराजेंनी गेली 35 वर्ष एक हाती हुकुमशाहीसारखं राज्य केलं, तिथेच अवघ्या वर्षभरात त्यांच्या हातातून आधी विधानसभा गेली, मग 30 वर्षांपासून ताब्यात असलेली नगरपालिका गेली आणि त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते साथ सोडून गेले। अशा स्थितीमध्ये रामराजेंचा हा रोख नेमका कोणाकडे आहे? तो पराभव करणाऱ्या भाजप आणि विरोधकांसाठी दिलेला इशारा आहे की अडचणीच्या काळामध्ये साथ सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या आणि आता स्वगृही परतण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांचे बंद केलेले दरवाजे? याच विषयावरती पुढची काही मिनिटं आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कोणत्याही नेत्याचे सोशल मीडिया स्टेटस हे काही टाइमपास नसतं, तर त्यांना त्यातून काहीतरी सांगायचं असतं किंवा इशारा द्यायचा असतो। रामराजेंनी वापरलेली भाषा जर आपण बारकाईने पाहिली तर त्यात बुद्धिबळाचं रूपक अतिशय चालाखीने वापरण्यात आले। पहिली गोष्ट म्हणजे वजीर आणि घोडे। फलटणच्या राजकारणामध्ये रामराजेंचे खंदे समर्थक असणारे अनेक मातब्बर नेते, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राजगटाची साथ सोडली। काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काहींनी इतर पक्षांची वाट धरली। रामराजेंच्या दृष्टीने हे सोडून गेलेले लोक म्हणजे पटावरून बाद झालेले वजीर आणि घोडे। दुसरी गोष्ट म्हणजे नवीन प्यादांचं इन्कमिंग। जेव्हा मोठे मोहरे निघून जातात तेव्हा राजकारणात नवीन कार्यकर्त्यांना, तरुण चेहऱ्यांना पुढे आणलं जातं। रामराजे आता नवीन फळी उभारण्याच्या तयारीत असल्याचं त्यांना यातून सांगायचं होतं की काय, असं वाटून जातं। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन वेची वाट, परतीचे दोर कापलेत। तर त्याचा मुद्दा असा की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय आणि कॉक्रोच जनता पार्टी सारख्या आंदोलनामुळे बरीच लोक आपली भाजप बद्दलची मतं बदलायला लागले। भाजप विरोधामध्ये स्थानिक पातळीवरती असंतोष सुद्धा पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांनी रामराजेंची साथ सोडून भाजप किंवा इतर पक्षांमध्ये प्रवेश केला त्यांची आता राजकीय कोंडी झाली। ते पुन्हा रामराजेंच्या गोटात येण्यासाठी उलटे निरोप पाठवतात। पण रामराजेंनी स्टेटस मधून थेट बजावलंय की तुम्ही जिथे गेला आहात तो वन वे, तिथून मागे फिरण्याची वाट मी कधीच बंद केली। पण रामराजेंसारख्या एवढ्या खंद्या आणि एकहाती वर्चस्व निर्माण केलेल्या माणसाला असे स्टेटस का ठेवावे लागले असतील, असा जर आपण विचार केला तर 2024च्या विधानसभा निवडणुकीपासूनचा आढावा घ्यावा लागेल। फलटण विधानसभा मतदारसंघ हा 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव झाला। रामराजे स्वतः निवडणूक लढवू शकत नसल्याने त्यांनी आपले अत्यंत विश्वासू साथीदार म्हणजेच दीपक चव्हाण यांना रिंगणात उतरवलं। 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये दीपक चव्हाण यांनी विजय मिळवला आणि फलटणवरती रामराजेंचीच पकड मजबूत ठेवली। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये फलटणच्या राजकारणामध्ये एक आक्रमक खेळाडू मैदानात उतरला, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे। जयकुमार गोरे आणि फलटणचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंची 35 वर्षांची सत्ता उलथून टाकण्यासाठी रामराजेंचे जुने विरोधक असणारे सचिन पाटील यांना थेट मैदानात उतरवलं। सचिन पाटील यांनी ऐनवेळी भाजपच्या पाठिंब्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती अर्ज भरला। रामराजेंना पाडण्यासाठी जयकुमार गोरे आणि रणजितसिंह यांनी तुफान मोर्चेबांधणी केली आणि याचाच परिणाम म्हणजे सलग 3 वेळा आमदार राहिलेले दीपक चव्हाण पडले आणि फलटणला सचिन पाटील यांच्या नावाने नवीन आमदार मिळाला। विधानसभेमध्ये मिळालेल्या विजयानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी आपला मोर्चा थेट रामराजेंच्या होमपिचकडे म्हणजेच फलटण नगरपालिकेकडे वळवला। गेल्या 30 वर्षांपासून फलटण नगरपालिकेवरती रामराजे आणि त्यांच्या राजगटाची एक हाती सत्ता होती। ही निवडणूक तिथल्या दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यांसाठी फक्त एका पालिकेची निवडणूक नव्हती, तर एकमेकांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली होती। रामराजेंनी आपली सर्व ताकद पणाला लावली। आपले पुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरवलं। निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी ऐनवेळी शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हाचा आधार घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सभा घडवून आणल्या। स्वतः रामराजेंनी सुद्धा गल्लीबोळात कोपरा सभा घेतल्याचं बोललं गेलं। पण दुसऱ्या बाजूला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जयकुमार गोरे यांची महायुतीची एकजूट काम करत राहिली। रणजितसिंह यांनी केंद्रातून आणि राज्यातून फलटण शहरासाठी आणलेला शेकडो कोटींचा विकास निधी हा जनता जनार्दनासमोर मांडला। नीरा देवघर प्रकरण, प्रशासकीय इमारत, काँक्रीटचे रस्ते, कोर्टची इमारत अशा कामांचा पाढाच वाचला। निवडणुकीचा निकाल लागला आणि साताऱ्याच्या राजकारणामध्ये इतिहास घडला। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या मुलाचा म्हणजेच अनिकेत राजेंचा तब्बल 600 मतांनी पराभव केला।
27 नगरसेवकांपैकी भाजपने 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 4 आणि पुरस्कृत 2 अशा 18 जागांवरती दणदणीत विजय मिळवून पालिकेवरती पहिल्यांदाच भाजप महायुतीचा झेंडा फडकवला. रामराजेंच्या गटाला फक्त 9 जागांवरती समाधान मानावं लागलं. 30 वर्षांचा बालेकिल्ला एका फटक्यात ढासळला आणि राजे गटाची पकड ढिली झाली. ही पकड काही एका दिवसात ढिली झाली नाही, तर त्यालाही बरीच कारणं आहेत. शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा त्यांच्या चर्चा या शेवटच्या क्षणापर्यंत ताणल्या गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय करायचं असा गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच विधानसभेच्या पराभवानंतर पालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांच्या मुलाने व सहकाऱ्यांनी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. म्हणजेच पक्षीय निष्ठेपेक्षा केवळ राजेगट म्हणून वावरल्यानं कार्यकर्त्यांना संस्थात्मक ताकद मिळाली नाही. या जरी त्यांच्या चुका असल्या तरी त्यांच्या धोम बलकवडीचं पाणी आणून फलटणला सुजलाम सुफलाम करणारे हे रामराजे नाईक निंबाळकरच आहेत. त्यांचा जनाधार तसा संपणार नाही हे खरं, पण त्यांच्याच किल्ल्यात घुसून जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर या 2 भाजप नेत्यांनी खिंडार पाडलंय हे नक्की. त्यामुळे त्यांनाच दाखवायला की काय रामराजे आपण अजून या खेळामध्ये टिकून असल्याची भाषा करताय. फलटणची जनता त्यांना राजे मानतेच, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या पटलावरती नक्की कोण चेकमेट होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? रामराजेंनी हा स्टेटस नक्की कोणाला उद्देशून ठेवला असेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.